आपल्या व्यवहार्य जीवनामध्ये सहकाराची आणि सहकारी संस्थेची किती महती आहे हे आपल्याला अनेक बाबतीत, अनेक लेखांतून, अनेक पुस्तकातून माहीत झालेलं आहे. राज्य पातळीवर असेल, एखाद्या जिल्हा पातळीवर असेल, आंतरराज्यीय पातळीवर असेल किंवा देशाच्या पातळीवर असेल, एखादं काम करायचं असेल, एखादा प्रकल्प राबवायचा असेल, तर एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामध्ये काही बुद्धिमान लोक त्याचं अशा कार्याची, अशा संस्थेची नीती ठरवणारे, त्यांचे प्रियांबल्स ठरवणारे, त्यांचं ज्याला आपण मिशन किंवा विजन स्टेटमेंट म्हणू, ते ठरवणारे पाहिजे. काही कायदेविषयक पाठपुरावा करणारे पाहिजे. काही प्रचार प्रसारकही पाहिजे. वेगवेगळ्या क्वालिटीचे, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र येऊन एका कार्यासाठी जेव्हा वाहून घेतात, त्याला आपण सहकार आणि सहकार क्षेत्र असं संबोधतो. या सहकार क्षेत्राबद्दल भारताच्या संविधानाने दखल घेऊन 1992 मध्ये जे काही बदल घटनेमध्ये करण्यात आले, त्या बदलानुसार ज्या तरतुदी या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत, या कमालीच्या बारकाईने केलेल्या तरतुदी, प्रत्येक गोष्टीचे अर्थ आणि प्रत्येक शब्दाची व्याख्या दिलेल्या या संबंधातलं विवेचन आपण आज पाहणार आहोत. अनुच्छेद 243 य ज व्याख्या. या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, म्हणजे जर ऑलरेडी या घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे एखादं पद, त्याचं पदनाम, त्या पदाची गरिमा, त्या पदाचे अधिकार हे लक्षात घेण्यासारखे असतील, तिथे वगळून, ते वगळून जिथे सहकारी कामासाठी, सहकाराच्या कामासाठी जी पद नामनिर्देशित आणि एक संबोधन देऊन निर्माण करायची आहे, त्या ठिकाणी हे अर्थ लावले जातील. थोडक्यात असं की इतर पद, इतर अधिकार हे जसेच्या तसे ठेवून हे सहकारी संस्थांसाठी नव्याने तरतूद संविधानामध्ये देण्यात आलेली आहे. आणि हे नव्याने जी तरतूद आहे, त्याचे जे एक एक शब्द आहे, त्या शब्दाचं पदनाम, त्याचा अर्थ आणि एकंदर व्याख्या संविधानाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला शब्द आहे प्राधिकृत व्यक्ती, ज्याला आपण ऑथोराइज पर्सन असं म्हणतो. प्राधिकृत व्यक्ती याचा अर्थ अनुच्छेद 243 य थ मध्ये त्या अर्थाने निर्दिष्ट केलेली व्यक्ती असा आहे. आता 243 य थ हा जो अनुच्छेद आहे, तो आपण पुढे बघणार आहोत. परंतु आता या ठिकाणी संदर्भासाठी इतकं पुरेसं आहे की य थ मध्ये काय सांगितलेलं आहे. प्राधिकृत व्यक्ती, ऑथोराइज पर्सन म्हणजे कोणता पर्सन? अपराध व शास्ती. राज्य विधानमंडळात सहकारी संस्थेशी संबंधित अपराधाकरिता आणि अशा अपराधाच्या शास्तीकरिता कायद्याद्वारे तरतूद करता येईल. मग तो रजिस्ट्रार असेल सहकारी संस्थांचा, सहकारी संस्थांचा डिव्हिजनल रजिस्ट्रार असेल, मंत्री असेल, ज्या ज्या अधिकाऱ्याकडे जर सहकारी संस्थेच्या कारभारात काही अपराध झाला, तर त्याला शिक्षा देण्याचे अधिकार आहे, त्याला प्राधिकृत अधिकारी किंवा ऑथराइज पर्सन म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे प्राधिकृत व्यक्ती कोण? तर प्राधिकृत व्यक्ती जर काही गडबड झाली, जर काही अफरातफर झाली, जर काही प्रॉब्लेम झाला, तर त्याची चौकशी करून ज्याला अधिकार शिक्षा देण्याचे आहेत, जो त्याच्यावरती निर्णय देऊ शकतो, अशा अधिकाऱ्याला या ठिकाणी प्राधिकृत व्यक्ती म्हणून संबोधलेलं आहे. मंडळ या शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे एखाद्या सहकारी संस्थेच्या कारभाराच्या व्यवस्थापनाचे संचालन व नियंत्रण सोपविण्यात आलेले आहे. मेंटेनन्स, मॅनेजमेंट आणि गव्हर्नन्स, संचालन व नियंत्रण, कंट्रोल ज्याच्याकडे सोपवण्यात आलेला आहे, असे त्या सहकारी संस्थेचे संचालक मंडळ किंवा नियामक मंडळ, त्याला गव्हर्निंग बॉडी
किंवा मॅनेजमेंट बॉडी किंवा मॅनेजिंग बॉडी असं म्हणता येईल. संचालक मंडळ, मॅनेजिंग बॉडी, नियामक मंडळ, गव्हर्निंग बॉडी, दोन्ही शब्द हे वापरले जाऊ शकतात. याचा एकत्रित उच्चार संचालकांचं मंडळ किंवा सहकारी संस्थांचं मंडळ या शब्दाने करता येईल. मग ते कोणत्याही नावाने संबोधण्यात येऊ असा आहे. म्हणजे मंडळ या शब्दाचा अर्थ दोन शब्दांशी निगडित आहे, संचालन आणि नियंत्रण. म्हणजे नियंत्रण हे एवढं महत्वाचं आहे, गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो, हे एवढं महत्वाचं आहे की तुम्ही जर त्या सहकारी संस्थांमध्ये काही प्रॉब्लेम केले तर ते तुमच्या नियंत्रणात असल्यामुळं तुम्ही त्याला जबाबदार धरले जातात, जबाबदार समजले जातात. तुम्ही मॅनेज करता म्हणजे नुसतं मॅनेज करत नाही, तर त्याला नियंत्रणही करता. आणि म्हणून हे जे दोन शब्द आहे की संचालन आणि नियमन, ह्या दोन शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन जी बॉडी एकत्रित काम करत असेल त्या बॉडीचं नाव मंडळ. सहकारी संस्था कशाला म्हणायचं, याचा अर्थ कोणत्याही राज्यात त्या त्यावेळी अंमलात असलेल्या सहकारी संस्थांशी संबंधित कोणत्याही कायद्यान्वये, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1961 आहे, कोणत्याही कायद्या अन्वये नोंदणी केलेली किंवा नोंदणी केली असल्याचे मानण्यात आलेली संस्था असा आहे. नोंदणी केलेली म्हणजे रजिस्ट्रारकडे, मग ते चॅरिटी कमिशनरकडे असो की सोसायटी ऑफ रजिस्ट्रार त्यांच्याकडे असो, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं असेल तर कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे असो, किंवा एखादी ट्रस्ट असेल तर त्या ट्रस्टचं पण नामनिर्देश किंवा नोंदणी ज्या ठिकाणी केली जाते अशा नोंदणीकृत कार्यालयामध्ये तिची नोंदणी झाली असली पाहिजे. आणि ही नोंदणी करण्याचा जो कायदा आहे तो राज्य सरकारने त्याच्या विधान मंडळामध्ये पारित केलेल्या कायद्यामध्ये तरतूद केली असेल त्यानुसार असलं पाहिजे. आता इथे एक महत्वाचा संदर्भ तुम्हाला दिसतो, नोंदणी केली, नोंदणी केलेली किंवा नोंदणी केली असल्याचे मानण्यात आलेली संस्था. एखाद्या संस्थेची नोंदणी काही कारणास्तव झाली नसेल, नोंदणी नंबर जो आहे, नोंदणीकृत नंबर, रजिस्टर नंबर तिला मिळाला नसेल, परंतु ती प्रक्रिया सुरू आहे, आणि जर कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये असं नमूद केलेलं असेल आणि असं नमूद केलेलं आहे की काही कारणास्तव जर नोंदणी पेंडिंग असेल आणि ती प्रक्रियेमध्ये असेल तर ती नोंदणी झालेली संस्था आहे असं समजलं जाईल. कधी कधी प्रक्रियेला आपल्याकडे रेड टेपिझम आहे, लाल फितीच्या व्यवहारामुळे वेळ लागतो, परंतु जर एकदा तुम्ही अप्लिकेशन सबमिट केलं तर तुमची संस्था ही नोंदणीकृत आहे असं समजण्यात येईल. म्हणजे नोंदणी असलेल्या संस्थेचीच मान्यता तिला देण्यात येईल असा हा प्रघात आणि असा या शब्दाचा अर्थ डायरेक्ट संविधानामधून हे येत असल्यामुळं आपल्याला घेणं भाग आहे. नोंदणी केली असल्याचे मानण्यात येईल. एखादी समजा नोंदणी रद्द झाली असेल आणि त्या कालावधीमध्ये जर काही सहकारी संस्थांचे कारभार, कार्यक्रम, कार्यकाल झाला असेल तर त्या विशिष्ट कालासाठी ती संस्था नोंदणीकृत होती असं समजण्यात येईल. म्हणजे शब्द जरी मागे पुढे होत असले तरी या ठिकाणी जो अर्थ आहे तो लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा काही जण एकत्र येऊन सहकाराच्या कामाला कार्य करतात तेव्हा त्यांचं प्रत्येक कार्य हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यात आलं पाहिजे. त्यासाठी हा खटाटोप संविधानामध्ये दिलेला आहे शब्दांचा, की नोंदणी झालेली किंवा नोंदणी झालेली असं मानण्यात आलेली संस्था, त्याला आपण सहकारी संस्था म्हणूया. पुढची व्याख्या आहे बहुराज्यीय सहकारी संस्था. शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे एका राज्याहून जास्त राज्यामध्ये जर सहकारी संस्थांच्या कामाचा व्याप असेल तर त्याला बहुराज्यीय संस्था असं संबोधलेलं आहे. याचा अर्थ एका राज्यापुरती उद्दिष्टे मर्यादित नसलेली आणि अशा सहकारी संस्थांची संबंधित त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदणी केलेली किंवा नोंदणी केली असल्याचे मानण्यात आलेली संस्था असा आहे. इथे एक प्रश्न तुम्ही विचाराल की बहुराज्यीय संस्था, मग या प्रत्येक राज्यामध्ये ती नोंदणीकृत असलीच पाहिजे का? असं नाहीये. सहकार कायद्याप्रमाणे ज्या राज्यामध्ये त्या संस्थेचं मुख्यालय आहे, ज्या राज्यामध्ये त्या संस्थेची नोंदणी झाली त्या राज्यात नोंदणी असणं आवश्यक आहे. आणि ती नोंदणी दुसऱ्या इतर राज्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या कामाचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी कामाला येऊ शकते. फक्त एवढंच की त्या राज्याच्या ज्या
ऑथॉरिटीज आहे, त्या राज्याचे जे सहकार कायदे आहेत त्यानुसार आपण त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याला, तिथल्या ऑथॉरिटीला पत्राद्वारे कळवलं पाहिजे की आमची ही संस्था अशी अशी महाराष्ट्र शासनाकडे किंवा कर्नाटक शासनाकडे किंवा आंध्र प्रदेशमध्ये अशी अशी रजिस्टर आहे आणि हिचं कार्यक्षेत्र हे विस्तारल्यामुळं आम्ही तुमच्या राज्यातही कार्यरत आहोत, म्हणून तुमच्या राज्यातही आम्ही कार्यरत आहोत, याप्रमाणे तुम्ही आमची नोंद घ्या. अशा प्रकारचा एक विनंती अर्ज जर दिला तर ते राज्य तुमची संस्था एक वेगळा नंबर देऊन त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या काय चौकशा असतील त्या करून त्यांच्या राज्यामध्ये नोंदणीकृत झालेली संस्था आहे असा निर्वाळा किंवा असा दाखला तुम्हाला त्या राज्याच्या ऑथॉरिटीज कडून त्यांच्या सहकारी कायद्याप्रमाणे मिळू शकतो. सहकार हे क्षेत्र राज्याचं मुळात असल्यामुळं राज्य सरकारला, राज्याच्या विधानमंडळाला सहकाराच्या बाबतीत कायदे करण्याचे जे अधिकार आहेत ते प्रत्येक राज्याचे थोडेफार वेगळे असतील, कारण हा जो ढाचा आहे हा ढाचा एकत्रित असावा म्हणून डायरेक्ट संविधानामध्ये या सगळ्या तरतुदी आहेत. तरीही काही राज्यांच्या कार्यप्रणाली आणि तिथली भौगोलिक सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेता कायद्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो, परंतु एका राज्यातील नोंदणीकृत संस्था दुसऱ्या राज्यामध्ये जात असेल तर तिथल्या ऑथॉरिटीला कळवणं हे क्रमप्राप्त आहे, हे आवश्यक आहे कायद्यानुसार. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पदाधिकारी. याचा अर्थ सहकारी संस्थेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभाध्यक्ष, उपसभाध्यक्ष, सचिव किंवा कोषपाल असा आहे आणि त्यात कोणत्याही सहकारी संस्थेच्या मंडळाने निवडून द्यावयाच्या अन्य कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो. घटनेमध्ये, संविधानामध्ये जी पद दिलेली आहे त्याप्रमाणे संस्थेचा एक अध्यक्ष असला पाहिजे, एक उपाध्यक्ष असला पाहिजे, सभाध्यक्ष असला पाहिजे, म्हणजे कार्यकारी अध्यक्ष आपण ज्याला म्हणतो, सभाध्यक्ष असला पाहिजे, उपसभाध्यक्ष असला पाहिजे, म्हणजे बरोबर महिन्याला किंवा 15 दिवसाला जो काही कालावधी त्या सहकारी संस्थेच्या घटनेमध्ये आपण नमूद करू त्या कालावधीमध्ये मीटिंगा घेणारा तो सभाध्यक्ष आणि उपसभाध्यक्ष ही दोन पद, त्याशिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन पद, आणि 5वं पद म्हणजे सचिव, सेक्रेटरी असला पाहिजे, आणि किंवा कोषपाल म्हटलेलं आहे किंवा ट्रेझरर, म्हणजे सेक्रेटरी ट्रेझरर असू शकतो किंवा ट्रेझररचं वेगळं पद असू शकतं. थोडक्यात 6 पद संविधानाने सहकारी संस्थांच्या बाबतीत विनिर्देशित केलेली आहेत. ही 6 पद कुठली? एक ट्रेझरर, कोषपाल, दुसरं सचिव, उपसभाध्यक्ष, सभाध्यक्ष, संस्थेचा उपाध्यक्ष आणि संस्थेचा अध्यक्ष. हे 6 पद म्हणजे सहकारी संस्थांचे पदाधिकारी असं संबोधण्यात येईल. आणि त्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला निवडून देऊन त्याला जर सर्वानुमते बहुमताने ठराव पास करून तुम्ही नेमला असेल तर तोही पदाधिकारी असू शकतो. म्हणजे इथं जसं सचिव आहे, तुम्हाला अपर सचिव पाहिजे असेल, तुम्हाला सहसचिव पाहिजे असेल तर तुम्ही अशी पद निर्माण करू शकता. सभाध्यक्षाच्या आणि उपसभाध्यक्षाच्या मध्ये तुम्हाला सभाध्यक्ष पाहिजे असेल तर अशी पद मदतीसाठी म्हणून निर्माण होऊ शकतात. परंतु असे सगळे निवडून आणलेले किंवा बहुमताने त्या पदावर आरूढ झालेले, त्यांना नियुक्ती दिलेली असे सगळे जण हे सहकारी संस्थांचे पदाधिकारी म्हणून गणले जातील. निबंधक, रजिस्ट्रार. आता ही पद जी आहे आतापर्यंतची आपण बघितलेली पद ही 5 सहकारी संस्थांची, म्हणजे लोकांनी ज्यांनी सहकारी मंडळ तयार केलेलं आहे, मॅनेजिंग बॉडी तयार केलेली आहे त्यांच्या बाबतचे आहे. निबंधक, इथं आता राज्याचा कारभार सुरू होतो. निबंधक याचा अर्थ बहुराज्य सहकारी संस्थांच्या संबंधात केंद्र शासनाने नियुक्त केलेला केंद्रीय निबंधक आणि सहकारी संस्थांच्या संबंधात राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्यान्वये राज्य शासनाने नियुक्त केलेला सहकारी संस्थांचा निबंधक असा आहे. रजिस्ट्रार चं पद
दोन भागामध्ये इथं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. एक केंद्र शासनाने नियुक्त केलेला आणि एक राज्य शासनाने नियुक्त केलेला. राज्य शासन निबंधक नियुक्त करेल ते राज्यापुरता, आणि केंद्र शासन जर निबंधक नियुक्त करेल तर तो बहुराज्य असेल. म्हणजे 3-4 राज्याचा एक संघ असेल त्या राज्यांसाठी, किंवा पूर्ण देशासाठी त्यात सहनिबंधकाची पदं निर्माण करून त्यांच्याकडे विशेष प्रदेश किंवा विशेष राज्य थोपवून अशा प्रकारे केंद्र सरकार सुद्धा निबंधक हे पद त्यांच्या केलेल्या कायद्यामध्ये नमूद करून निर्माण करू शकते, आणि राज्य सरकार सुद्धा निर्माण करू शकते. म्हणजे बहुराज्यीय जर सहकारी संस्था असेल तर तिची नोंदणी ही केंद्रीय निबंधकाकडे असली पाहिजे. केंद्रीय निबंधकाचं नियंत्रण, कायदेशीर नियंत्रण त्या बहुराज्यीय संस्थेवर राहील, आणि राज्यातली असेल तर राज्याच्या निबंधकाचं नियंत्रण त्या संस्थेवर राहील. पुढचा शब्द आहे राज्य अधिनियम. राज्य अधिनियम, स्टेट लॉज, हे कशाला म्हणायचं? याचा अर्थ राज्य विधानमंडळाने केलेला कोणताही कायदा असा आहे. जिथं जिथं राज्य अधिनियम हा शब्द येईल त्याचा अर्थ राज्याने केलेला कायदा. शेवटचा आहे राज्यस्तरीय सहकारी संस्था. याचा अर्थ संपूर्ण राज्यभर कार्यक्षेत्र असलेली आणि राज्य विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्यात त्या अर्थाने व्याख्या केलेली सहकारी संस्था असा आहे. असं आपण राज्यीय संस्था बघितल्या, त्याचप्रमाणे राज्य स्तरावर जी आहे ती राज्यापुरती, बहुराज्य एकाहून जास्त राज्यापुरती, अशा पद्धतीने या ठिकाणी या व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या व्याख्येनुसार आपण कायद्याचे अर्थ लावायचे असतात सहकारी क्षेत्रासाठी. पुढचा अनुच्छेद आहे 243 य झ, सहकारी संस्थांचे विधी संस्थापन, इन्कॉर्पोरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. या भागाच्या तरतुदींना अधीन राहून राज्य विधानमंडळास कायद्याद्वारे स्वेच्छापूर्वक निर्मिती, लोकशाही पद्धतीचे सदस्यीय नियंत्रण, सदस्यांचा आर्थिक सहभाग आणि स्वायत्त कारभार या तत्वावर आधारित सहकारी संस्थांचे विधी संस्थापन, विनियमन व समापन याबाबत तरतुदी करता येतील. राज्याला कुठल्या कुठल्या बाबतीत सहकारी संस्थेच्या कामाबद्दल कायदे करण्याचा अधिकार आहे, त्या बाबी आपण या ठिकाणी जरा स्पष्ट करून बघून घेऊया. की या भागाच्या तरतुदींना अधीन राहून राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे, पहिला शब्द येतो स्वेच्छापूर्वक निर्मिती. सहकारामध्ये जबरदस्तीनं माणसाला आणून तुम्ही काम करा असं नाही, ते स्वेच्छेने एकत्र आले पाहिजे आणि आम्ही ही सहकारी संस्था स्थापन करतो असं प्रत्येकाचं ऍफिडेव्हिट किंवा प्रत्येकाचं शपथपत्र त्या ठिकाणी असलं पाहिजे की आम्ही सगळेजण मिळून अशा प्रकारची सहकारी संस्था स्थापन करताय. हे झालं एक. दुसरं, लोकशाही पद्धतीचे सदस्यीय नियंत्रण, म्हणजे राज्याचं निबंधकाच्या थ्रू येणारं नियंत्रण ही बाब वेगळी, ही अलहिदा, तिला आपण 1 मिनिट बाजूला ठेवूया. लोकशाही पद्धतीने सदस्यीय नियंत्रण म्हणजे खऱ्या अर्थाने सहकारी संस्थांवर नियंत्रण कोणाचं असणार आहे? तर त्या सदस्यांचं असणार आहे, ज्या सदस्यांनी मिळून सहकारी संस्था स्थापन केलेली आहे. तिसरं, सदस्यांचा आर्थिक सहभाग. हे फार महत्वाचं आहे. काही काही लोक आर्थिक सहभाग म्हटलं की काहीतरी आपल्याला कोणीतरी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी आहे ना, आपण त्याच्यावर जाऊन आयत्या पिठावर जाऊन बसावं असं अर्थ होतो. तसा नाहीये. प्रत्येकाने त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. प्रत्येकाने त्याच्यामध्ये आर्थिक सहभाग केला पाहिजे. सदस्यांचा आर्थिक सहभाग आणि स्वायत्त कारभार. स्वायत्त कारभार म्हणजे ऑटोनॉमस स्टेटस. तुम्हाला तुमची घटना, आम्ही या सहकारी संस्थेचा कारभार कसा चालू हे निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि म्हणूनच ती स्वेच्छापूर्वक निर्मिती म्हटलेलं आहे. लोकशाही पद्धतीची असली पाहिजे, आर्थिक सहभागातून झाली पाहिजे आणि ती स्वायत्त असली पाहिजे, ऑटोनॉमस असली पाहिजे. त्याचा कारभार तुमचा तुम्ही कसा बघणार त्याबद्दलचं कुठंतरी जाहीर पत्रक असलं पाहिजे. ते जाहीर पत्रक म्हणजे सहकारी संस्थेची घटना. अनेक ठिकाणी कामगार संघटना असतील किंवा
काही वित्तीय पतपेढ्या असतील, एखादा क्लब असेल, एखादं फाउंडेशन असेल, त्या फाउंडेशनची घटना काय आहे हे लक्षात घेतलं जातं. तर अशी घटना निर्माण करणं. बरं, ती घटना कशी असली पाहिजे? ती घटना या 2-3 मुद्द्याला धरून असली पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचा कारभार चालवणार आहात. तुम्ही तुमचे पैसे त्याच्यामध्ये सुरुवातीला टाकणार आहात. त्यानंतर तुम्ही सदस्यांचा कंट्रोल लोकशाही पद्धतीने असणार आहे आणि तुमच्या स्वेच्छेने तुम्ही ही निर्मिती करत आहात. असा या गोष्टींचा आधार घेऊन तुम्ही जे एक मसुदा तयार करता, त्या संस्थेची घटना तयार करता, त्याच्यातून स्वायत्त कारभार हा निष्पन्न होतो. या तत्वावर आधारित सहकारी संस्थांचे विधी संस्थापन म्हणजे कायदेशीर मान्यता, विनियमन, त्याची नियमांतर्गत आखणी, समापन म्हणजे ते तुम्हाला ऑटोनॉमस स्टॅटस देऊन तुमच्यापर्यंत सोपवलेलं आहे. याबाबत तरतुदी करता येतील. म्हणजे राज्याला जे नियम करायचे आहे, म्हणजे आता हे संविधानात सांगण्याची गरज अशी आहे की सहकारी संस्थांचे कायदे जे राज्याचं विधानमंडळ तयार करेल, त्या कायद्यामध्ये या सगळ्या तरतुदी असल्या पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1961 हा जर आपण वाचला तर आपल्या लक्षात येईल की संविधानामध्ये हे सगळं दिलेलं आहे आणि संविधानाच्या दिलेल्या आदेशानुसार म्हणा किंवा मार्गदर्शनानुसार म्हणा, सूचनेनुसार म्हणा, राज्याच्या विधानमंडळाला तसे कायदे पारित करायचे आहे. हे सगळे अधिकार राज्याच्या विधानमंडळाचे आहेत. सहकारी संस्थेचं एकंदर आत्मा आणि एकंदर स्ट्रक्चर जर बघितलं तर लोकांनी लोकांच्या गोष्टींचं संचालन आणि नियंत्रण आपल्या आपल्या पद्धतीने करावं याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानात. आणि हे स्वातंत्र्य देताना त्याला एक समान कायद्याची चौकट असली पाहिजे. सगळ्या राज्यामध्ये एक प्रकारे ती समान असली पाहिजे. थोडे बहुत फरक असेल तर ठीक आहे, परंतु समानता असली पाहिजे. त्याच्यामध्ये एक संगता, एक सूत्रता असली पाहिजे कायदेशीररित्या. त्यासाठी संविधानाने हे सखोल विवेचन या बाबत सहकारी संस्थांबाबत या अनुच्छेदांमध्ये मांडलेलं आहे. पुढचा अनुच्छेद 243 ज असं म्हणतो की मंडळाच्या सदस्यांची व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची संख्या व त्यांचा पदावधी. जसं कुठल्याही संस्थेची रचना, आपण आता सहकारी संस्थेचं नामनिर्देशित पदाधिकारी काय, आता आपण रचना या प्रकाराकडे येऊ की तिची रचना, तिची जडणघडण कशी असली पाहिजे त्याबाबत. पहिला अनुच्छेद म्हणतो राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील इतक्या संचालकाच्या मंडळात अंतर्भाव असेल. म्हणजे संचालक मंडळामध्ये किती सदस्य असतील ते विधानमंडळाला कायद्याद्वारे ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु असे की सहकारी संस्थेच्या संचालकांची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही. आणि जेव्हा संविधान म्हणतं 21 पेक्षा अधिक असणार नाही, याचा अर्थ हे सर्वांना लागू असलेलं कायदेशीर तत्व आहे. 21 पेक्षा जास्त सदस्यांची संख्या तुम्हाला ठेवता येणार नाही. परंतु आणखी असे की राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे व्यक्तिगत सदस्यांचा आणि अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या वर्गातील व महिला प्रवर्गातील सदस्यांचा अंतर्भाव असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेच्या मंडळावर अशा अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्यांकरिता 1 जागा आणि महिला सदस्यांकरिता 2 जागा राखून ठेवण्याची तरतूद करील. म्हणजे ह्या 21च्या अंतर्गतच आहे. 21 मध्येच 3 प्रकारचं रिझर्वेशन दिलेलं आहे. पहिलं महिलांसाठी, दुसरं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती. या ठिकाणी मागास प्रवर्ग किंवा ओबीसी हा उल्लेख आपल्याला दिसत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे एक सदस्य आणि महिलांचा 1 सदस्य, असे 3 सदस्य मिळून 18 बाकीचे सदस्य असतील. त्याच्यामध्ये संचालक मंडळाची संख्या गणली जाईल. समभाग 2 या अनुच्छेदाचा असं म्हणतो की मंडळाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पदावधी
निवडून आल्याच्या दिनांकापासून 5 वर्ष इतका असेल आणि पदाधिकाऱ्यांचा पदावधी हा मंडळाच्या अवधी बरोबर संपेल. पदाधिकारी जे जसे निवडून आले, ज्या तारखेला त्यांची निवडणूक झाली तिथपासून 5 वर्ष त्या पदावर राहतील. मध्ये कोणाचे काही काढलं किंवा काही हे झालं तर परत त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात, पण सर्वसाधारणपणे कालावधी त्या पदाचा, ज्याला पदावधी म्हटलेला आहे, तो 5 वर्ष एवढा राहील आणि तोच कालावधी मंडळास लागू पडेल. म्हणजे त्याच तारखेपासून मंडळ अस्तित्वात आलेला आहे आणि मंडळाचाही एकंदर कालावधी हा पदाधिकाऱ्यांच्या कालावधी एवढाच असणार. याला एक परंतु आहे. परंतु असे की मंडळ ज्या वर्गातील सदस्यांच्या बाबतीत नैमित्तिक रिक्त पद निर्माण झाले असेल, ते नैमित्तिक रिक्त पद जर मंडळाच्या अवधी त्याच्या मूळ अवधीच्या निम्म्यापेक्षा कमी राहिला असेल तर त्याच वर्गातील सदस्यांमधून नामनिर्देशाद्वारे भरू शकेल. उदाहरणार्थ अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व महिला यांचं पद काही निमित्ताने नैमित्तिक रिक्त पद निर्माण झालं असेल, म्हणजे काही निमित्ताने, म्हणजे राजीनामा दिला असेल, कोणी मृत्यू झाला असेल, अजून काही असमर्थता असेल एखाद्या अशा सदस्याची काम करण्याची, तर अशा वेळी त्याच प्रवर्गातला, त्याच जनजातीतला, त्याच अनुसूचित जातीतला आणि महिला असेल तर महिलाच त्या ठिकाणी नामनिर्देशाने, म्हणजे तिथं तुम्हाला इलेक्शनची गरज नाहीये, तुम्ही नामनिर्देश करू शकता. परंतु नामनिर्देशासाठी 2हून अधिक लोक आले असतील तर इलेक्शन सुद्धा होऊ शकतं. संचालक मंडळ तसा ठराव करून तसा निर्णय पारित करू शकते. परंतु असा नामनिर्देश केव्हा होऊ शकतो, जेव्हा संचालक मंडळाचा कालावधी हा निम्म्याहून अधिक काळ शिल्लक राहत असेल तर. म्हणजे संचालक मंडळ 5 वर्षासाठी कार्यरत आहे, हे 5 वर्षाचा कालावधी जर 2.5 वर्ष शिल्लक असेल तर तुम्हाला नैमित्तिक रीतीनं रिक्त झालेलं पदाधिकाऱ्याचं पद नामनिर्देश करून भरता येऊ शकतं. असं या ठिकाणी समभाग 2 म्हटलेला आहे. समभाग 3 पुढे असं म्हणतो, राज्य विधानमंडळ, बँक व्यवसाय, व्यवस्थापन, वित्त व्यवस्था या क्षेत्रातील 4 क्षेत्र दिलेली आहेत. बँक व्यवसाय म्हणजे बँक व्यवसायामधलं अनुभव आणि नॉलेज ज्याला आहे तो. व्यवस्थापन, ज्याला मॅनेजमेंटचं नॉलेज आहे, ज्याला कळतं. काही लोक आपल्याकडे असे आहे जे सांगतातही की मी इतक्या इतक्या संस्था स्थापन केल्या, मी इतक्या संस्थांचा पदाधिकारी आहे, ती संस्थांचं घटना मी लिहिलेली आहे. अशा प्रकारचे तज्ञ हे व्यवस्थापनातले तज्ञ. वित्त व्यवस्था, ट्रेझरी, ट्रेझरीचे जे कायदेशीर बाबी आहेत त्या ज्याला समजतात, वित्त व्यवसायाशी संबंधित, म्हणजे अकाउंट समजतं. अकाउंट समजल्यानंतर त्या अकाउंटचं ऑडिट, लेखापरीक्षण काय असतं हे ज्याला समजतं, हे सगळं वित्त व्यवस्थेमध्ये येतं. बहुतेक सहकारी संस्था आणि सहकारी कामं या गोष्टींनी बट्टा लागलेली आपल्याला दिसतात. त्याचं महत्वाचं कारण हे आहे की वित्त व्यवस्था काय असते, सहकारी संस्थेची किंवा एकत्र आपण जमल्यानंतर काय कशा रीतीनं करायला पाहिजे, त्याचं नॉलेज असणं महत्वाचं आहे. आणि हे असताना राज्य विधानमंडळ, बँक व्यवसाय, व्यवस्थापन, वित्त व्यवस्था या क्षेत्रातील अनुभव असलेल्या किंवा सहकारी संस्थेच्या मंडळाचे सदस्य म्हणून अशा संस्थेने हाती घेतलेल्या उद्दिष्टांशी आणि कार्याशी संबंधित अशा कोणत्याही क्षेत्रातील विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तींना मंडळाचे सदस्य म्हणून स्वीकृत करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करील. एखादं संचालक मंडळ हे अशा लोकांना अडॅप्ट करू शकतं, त्यांना आपल्या मंडळावर घेऊ शकतं. त्याबाबत सहकार कायद्यामध्ये राज्याच्या विधानमंडळाला तरतूद करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण संविधान हा अधिकार देत असताना निक्षून सांगतं की ही लोक कोण असली पाहिजे, तर ही लोक बँक व्यावसायिक असली पाहिजे, व्यवस्थापनामधली मॅनेजमेंटचं स्किल त्यांच्याकडे असलं पाहिजे आणि वित्त व्यवस्थेमध्ये त्यांचं प्रावीण्य, वित्त व्यवस्थेमध्ये त्यांना नॉलेज आणि त्या बरोबरीनं अनुभव असला पाहिजे. असे लोक
हे सहकारी संस्थेच्या मंडळावर घेतल्या जाऊ शकतात, किंबहुना अशा लोकांचंच मिळून आपण एक सहकारी संस्था निर्माण करू शकतो. जसं सहकारी संस्थेची व्याख्या आपण बघितली आणि सहकाराची जर एकंदर भावना बघितली तर कसं आहे की कोणीही एक माणूस सगळ्या गोष्टीमध्ये निपुण नसतो. म्हणून एखादा वित्त व्यवस्थेतला असेल, एखादा मॅनेजमेंट मधला असेल, एखाद्याला अकाउंट्स आणि बँकिंगचं नॉलेज असेल असा माणूस, एखाद्याला कायदेशीर रित्या काय काय स्टेप्स कुठे कुठे काय करायला लागतात त्याचं नॉलेज असेल, या 4-5-6 प्रकारच्या लोकांनी एकत्र मिळून काम करणे म्हणजे सहकारी संस्था स्थापन करणे. आणि सहकार जो आहे त्याचा अर्थच मुळात तसा आहे. पण त्याची स्पष्टता देताना संविधानाने ही अशा प्रकारे हे सगळं स्पष्ट करून या ठिकाणी सांगितलेलं आहे की असं विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तीला मंडळाचे स्वीकृत सदस्य म्हणून म्हणजे अडॅप्टेड मेंबर म्हणून तुम्हाला घेता येतील तशी तरतूद कायद्यामध्ये असेल. आता हे किती घेता येतील, कुठल्या क्षेत्रातले घेता येतील, त्यासाठी तुम्ही सहकारी कायदा 1961 चा महाराष्ट्र राज्यापुरता बघायला पाहिजे किंवा केंद्र शासनाचे जे सहकारी कायदे आहे ज्या ज्या राज्यात जे जे लागू असतील ते बघायला पाहिजे. त्या कायद्यातल्या तरतुदी आपण लक्षात घेतल्या, संविधानाने ही या ठिकाणी आपल्याला तरतूद निर्माण करून दिलेली आहे. तिचंच प्रतिबिंब राज्याच्या कायद्यांमध्ये पडलेलं तुम्हाला दिसेल. परंतु असे की खंड 1च्या पहिल्या परंतुकामध्ये विनिर्दिष्टित केलेल्या 21 संचालका व्यतिरिक्त अशा स्वीकृत केलेल्या सदस्यांची संख्या 2 पेक्षा अधिक असणार नाही. आता हे जे स्वीकृत सदस्य आहे, हे स्वीकृत सदस्य ह्या 21 निवडून आलेल्या सदस्याच्या व्यतिरिक्त आहे. पण जास्तीत जास्त किती असतील तर 2 असतील. जास्तीत जास्त 2 असे सदस्य आपल्याला स्वीकृत सदस्य म्हणून घेता येतील. अजून एक परंतु काय, परंतु आणखी असे की असे स्वीकृत सदस्य सहकारी संस्थेच्या कोणत्याही निवडणुकीत सदस्य या नात्याने मतदान करण्यास किंवा मंडळाचे पदाधिकारी म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही. सहकारी संस्थांचे पदाधिकारी म्हणून ते निवडणूक लढणार नाही किंवा निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. शेवटचं परंतु कसं आहे, परंतु तसेच सहकारी संस्थेचे कार्यलक्ष्य संचालक हे मंडळाचे देखील सदस्य असतील आणि असे सदस्य खंड 1च्या पहिल्या परंतुकामध्ये विनिर्दिष्टित केलेल्या संचालकाच्या एकूण संख्येची गणना करण्याच्या प्रयोजनार्थ वगळण्यात येतील. म्हणजे हे सदस्य जर कार्यकारी संचालकांच्या मंडळामध्ये सामील झाले असतील किंवा कार्यकारी संचालकांचं काम करत असतील तरीही त्यांना मंडळाच्या एकंदर संख्येमधून म्हणजे जी 21 आहे त्या संख्येमधून वगळण्यात येईल आणि त्यांना बाकीचे निवडणुकीचे किंवा पदाधिकारी होण्याचे अधिकार नसतील. म्हणजे ती जी कामं करतील ती कामं सहकारी संस्थेच्या सभेमध्ये, मग ती रेग्युलर महिन्याची सभा असो, मासिक त्यांची मीटिंग असो की अॅन्युअल जनरल मीटिंग असो, जी काही त्यांच्या घटनेमध्ये तरतूद असेल त्याप्रमाणे त्या मीटिंग मध्ये जर त्यांना पदनिहाय तिथं नेमलं असेल तर तेवढ्या पुरतं ते काम करतील. परंतु त्या पदावर ते कायमस्वरूपी पदाधिकारी आहे असं समजण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे पुढची परंतु जी 2 आपण बघितली त्यांना निवडणुकीमध्ये पद घेता येणार नाही, पदासाठी निवडणूक लढवता येणार नाही आणि मतदान सुद्धा करता येणार नाही. अशा स्वीकृत सदस्यांची संख्या ही 2 पेक्षा जास्त असणार नाही असं या अनुच्छेदात सहकारी संस्थेच्या सांगितलेलं आहे. सहकारी संस्था हा चॅप्टर सुरू करताना संविधानाने पहिला व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. कायद्याचा जसा मसुदा असतो तसाच हा मसुदा आहे की व्याख्या ह्या अशा आहे, याप्रमाणे राज्य विधानमंडळ कायदे करेल. राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्यामध्ये संविधानिक नियंत्रण असलं पाहिजे, त्याच्यामध्ये एक सूत्रता असली पाहिजे. अशा प्रकारे हे संविधानाने नमूद केलेलं या ठिकाणी विवेचन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर रचनेमध्ये किती मेंबर्स असतील, ते कुठले असतील, त्यासाठी विशेष तरतूद अनुसूचित जनजाती, अनुसूचित जाती आणि महिला वर्गासाठी केलेली आहे. ती आपल्याला या ठिकाणी दिसते. 21 संख्या या ठिकाणी नमूद केलेली आपल्याला दिसते. आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकार या संविधानाच्या
पूर्तीसाठी कायदे करेल, त्या कायद्याने अशा संचालक मंडळाचा, सहकारी संस्थेचा कारभार चालेल. त्यात कोण कोण लोक कशा प्रकारचे असले पाहिजे याबद्दलचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. कधी कधी आपल्या असं लक्षात येतं की सहकारी संस्था ही साधी जरी असली, लोकांनी मिळून आपलं काहीतरी करायचं, एक एक्सपर्ट आणला, कोणीतरी वकील येतो, तो सांगतो, तो ड्राफ्ट करतो आणि ते जातं. परंतु हे सगळं संविधानामध्ये घटनानिहाय याची माहिती दिलेली आहे. हे या संविधानाच्या पारायणातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण आज या ठिकाणी 243 चा अनुच्छेद घेऊन थांबणार आहोत. पुढचं ही रचना झाल्यानंतर पुढचं जे आहे ते सदस्यांची निवडणूक आणि त्यानंतर सदस्यांचे निष्प्रभावीकरण किंवा निलंबन असेल, किंवा काही इंटेरियर व्यवस्थापन असेल ज्याच्यामध्ये काही सहकारी संस्था काम ठीक करत नाही तर ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे नेमले जातात वगैरे त्याबद्दलचं, तर त्याच्यासाठीचं पुढचं विवेचन आपण उद्याच्या पुष्पामध्ये घेऊया. आज इथेच वेळेअभावी थांबण्याची अनुमती मागतो आणि थांबतो. धन्यवाद.